तर आजची रेसिपी आहे मोमोज. मोमोज पटकन बनतात, जास्त वेळ लागत नाही. त्यासाठी 1.5 कप मैदा घ्यायचा, 1.5 कप. त्यामध्ये थोडंसं नमक चवीनुसार आणि गरम केलेलं 2 टेबलस्पून ऑइल घालायचं. सर्व ऑइल मैद्याला असं मिक्स करून घ्यायचं. नंतर थोडी थोडी पाणी घालून गोळा तयार करून घ्यायचा. ना जास्त सॉफ्ट ना जास्त हार्ड, नॉर्मल असा डो तयार करून घ्यायचा. पण जास्त लूज नको, थोडासा हलकासा हार्ड पण राहिला तरी चालेल. आणि एका कपड्याने झाकून किंवा प्लेट्सने झाकून रेस्ट करू द्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली पत्तागोबी घ्यायची, किसलेला गाजर, बारीक चिरलेली शिमला मिर्च आणि बारीक चिरलेला कांदा. त्यामध्ये थोडं नमक घालायचं आणि मिक्स करून त्याला पण 10-15 मिनटं रेस्ट करायला ठेवून द्यायचं. मिक्स झाला आहे, साईडला ठेवून द्यायचं. नंतर त्यामध्ये बारीक चिरलेलं अद्रक, लसूण आणि बारीक चिरलेली मिरची घालायची, थोडीशी काली मिर्च पावडर आणि सर्व मिक्स करून घ्यायचं. नंतर एका भांड्यामध्ये असा कपडा ठेवून जो पातळसर असेल त्यामध्ये पूर्ण स्टफिंग टाकायची. थोडंसं घट्टसर पकडून त्यातलं पाणी जे आहे ते पूर्ण काढून घ्यायचं आणि जे सुकं आपली स्टफिंग तयार करून घ्यायची. जेणेकरून कसं आहे, अगर ओलसरपणा असलं तर मोमोज बनवायला त्रास होईल, म्हणून पूर्ण पाणी त्यातलं काढणं आवश्यक असते. थोड्या छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आणि लहान अशा पात्या लाटून त्यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची. आणि तुम्हाला ज्या शेपमध्ये मोमोज तयार करायचे असेल त्या शेपमध्ये तुम्ही तयार करू शकता. ही एक मला सोपी वाटली स्टेप, म्हणून मी अशा प्रकारे बनवत आहे. इझी आहे बनवायला, जास्त काही तितकं हे नाही आहे. फक्त एका साईडनी प्लेट्स करून दुसऱ्या साईडनी चिपकवायचं आहे. आणखी एक 2 स्टेप सांगते. स्टफिंग टाकली आहे आपण पातीवर, पूर्ण एका साईडनी असं फोल्ड करून घ्यायचं. नंतर जे कॉर्नर्स आहे ते दोन्ही चिपकवून घ्यायचे. बस, आणखी एक दुसरी स्टेप झाली. 3rd स्टेप आहे, जो आपण नॉर्मल मोदक जो बनवतो त्याच प्रकारे मोमोज तयार करून घ्यायचा. बघा, अशा प्रकारे पूर्ण प्लेट्स अशा केल्या की आपण मोदकच्या शेपमध्ये तयार करू शकतो, नाहीतर तुम्हाला जे इझी वाटेल त्या शेपमध्ये तुम्ही तयार करू शकता. अशा प्रकारे सर्व मोमोज आपण तयार करून घेऊ आणि एका छन्नीला ऑइल लावून थोडं त्यामध्ये मोमोज बनवलेले मोमोज ठेवायचे. त्यावर थोडं ऑइल घालायचं आणि गरम पाणी उकळायला ठेवलं होतं मी अगोदरच, त्यावर छाननी ठेवून द्यायची आणि 8 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचे. बघा, तयार आहे मोमोज, खूप मस्त झालेले आहे. अगर तुम्हाला फ्राय करून आवडत असेल तर तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, फ्राय करून चटणीसोबत खाऊन घ्यायचे. गोल्डन असे थोडे फ्राय करून घ्यायचे, म्हणजे छान लागतात. आणि आजची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कसे आवडले मोदक, फ्राय केलेले आवडले की स्टीम केलेले आवडले ते पण सांगा.